हा बघा आणि 2 रुपये दाखवतोय याला. हे बघा 2 जण उभा आहेत आणि इथं फोटो बघा कोणाचा निघतोय. हे बघा गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजलेत रात्रीचे 3 आणि आम्ही बघा अनमोल, मी आणि तिथे आमचा मागे टेम्पो आहे. हे बघा दिसतोय का तुम्हाला टेम्पो? हा, तर तो टेम्पो आम्हीने बुक केला आहे. मयूर केंगार माझा फोटोग्राफर आहे ना, सागर त्याच्या भावाचा. तर आता आम्ही चाललो आहे भीमा कोरेगावला. तुम्हा सगळ्यांना पहिली गोष्ट हॅप्पी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बोलणार तोंड काय असं कर, काय बोलू माझं काय बोलू. चला काय भेटूया भीमा कोरेगावला. रात्रीचा टाइम झालाय. डायरेक्ट लोणावळ्याला थांबून फोटोशूट पण करायचे. टायगर पॉईंट. तर चला आता झोपले आज फुल रावस. कसं गेली का त्यावर का समजला का? तेच बोलशी मला पाहिजे. चला भेटा आता डायरेक्ट भीमा कोरेगाव. काय टोलला काय येणार आहे, टोलला काय सात येणार आहे आणि व्हिडिओ बंद केलेला आहे. मला चालू आहे काय मला काहीच व्हिडिओ काढायला जमला नाही, त्यामुळे मी पुढे आलो ड्रायव्हरच्या बाजूला. ते ओळखीचं दिसते का तुम्हाला? ड्रायव्हर अनलिमिटेड टॅलेंट भरला आहे त्याच्यामध्ये, सगळी कामं करतो तो. तर आता आम्ही पनवेलच्या पुढे पोहोचलो आहे, डिझेल भरायला थांबलो होतो. तर आता चला तुम्हाला दाखवतो. मला पाठून व्हिडिओ काढायला काहीच भेटत नव्हतं, त्यामुळे मी पुढे आलो. तर आता चला, अंधार पण आहे त्यामुळे बरोबर दिसत नाही. बघा मीच किती काळा दिसतोय. असं तर मी काळाच आहे, हवा किती गोरा दिसतोय. नुसतं दात दिसत आहे. तर चला आता भेटूया पुढे. कुठे थांबायचं बोलले? लोणावळा. चला आता लोणावळ्याला भेटूया थांबल्यावर. टायगर पॉइंट. चलो गाइस, मिलते आगे. नाईट में पुन्हा घेऊन निघालो आहे आम्ही सोबत. रात्रीला खूप महाग भेटेल, कुठे तर भेटणारच नाही मला वाटतं. ते बघा हिल वगैरे. चला, अंधार खूप आहे त्यामुळे मी व्हिडिओ नाही काढत आहे. तर डायरेक्ट टायगर पॉईंटला थांबल्यावरतीच हे बघा, याने अंधार खूप आहे बोललो तर याने ही लाईट लावली. याच्याने काय गोरा दिसणार आहे का? तर आता डायरेक्ट टायगर पॉईंटला थांबल्यावरतीच तोपर्यंत उजेड होईल, बहुतेक सकाळ होईल. आता तर झालीच आहे, ऑलमोस्ट 4 वाजलेत. तर बघा हे पिता सकाळ होणार आहे. आता भेटूया टायगर पॉईंटला. चला, आता आम्ही पोहोचलोय खंडाळा घाट. चढताच आमची पूर्ण उदास झाली. तर आमचा ड्रायव्हर पण अर्धा झोपेत दिसतोय बघा. घाट चढताच आमची उदास होतीये. चला आता बघूया पुढे. मी जास्त ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ काढणार नाही, कारण की अंधार पण आहे, दिसणार नाही आणि ब्लॉग पण खूप मोठा होईल. त्यामुळे भेटूया आता डायरेक्ट लोणावळ्याला टायगर पॉईंट. मग तिथे थांबून जरा फोटोशूट करणार. मग त्यानंतर डायरेक्ट भीमा कोरेगाव. मग त्याच्यापुढे तो ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटेल. तर तुम्ही तो नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आता भेटूया डायरेक्ट लोणावळ्याला. काय दिसत नाही तुम्हाला? माझी व्हिडिओची कॅमेऱ्याची मोबाईलचा तू वापस लाईट लावली. माझ्या मोबाईलची क्लिअरिटी पण एवढी खास नाही. लवकरच आयफोन येईल ब्लॉगिंगसाठी. तर चला तुम्ही तसंच प्रेम दाखवत राहा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चलो बाय बाय. तर आता आम्ही थांबलो होते चाय पिण्यासाठी लोणावळ्याला. सगळ्यांच्या तोंडातून धुवा निघतोय. तर आता टायगर पॉईंटला आम्ही थांबणार होतो, पण आम्हाला खूप थंडी वाजत होती. नाश्ता वगैरे करायला थांबलो आहे बघा सगळे.
उदास झाली सगळ्यांची काय सगळ्यांची उदास झाली आहे. चला आता घरी. सचिन खाली येतात. सचिन तर टेम्पो मधून बाहेरच नाही निघत आहे. याला बघा आमचा ड्रायव्हर अनलिमिटेड टॅलेंट भरलेत त्याच्यामध्ये. नो गाली. आम्ही काहीच नाही बोलू शकत मी सागरला. मी कॅमेरा बंद करतो थांब 2 मिनिटं. तर आता आम्ही चाय वगैरे पिऊन हे बघा हे डबरा बघा तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये सगळीकडे सगळ्यात पहिले. नजर लावा लागला तर चला आता भेटूया टायगर पॉइंटला. हा चला सगळे स्मार्ट दिसतात. भेटूया टायगर पॉइंटला. चला बाय बाय गाय. चला आता नाश्ता वगैरे सगळं झालंय. आता डायरेक्ट टायगर पॉइंट. सगळे इथे थांबलेत. सगळे भीमा कोरेगावला जाणाऱ्या गाड्या आहेत या. आज एकदम धिंगाणाच आहे तिकडे. तुम्ही फक्त व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण शेवटपर्यंत बघा. हा. चला बेटा टायगर पॉइंटला. तर आता आम्ही पोहोचलोय पुण्यामध्ये. बघा गाडी पार्किंग केली आहे. पुन्हा पार्किंग एरिया आहे बघा मागे. आम्ही टायगर पॉइंटला थांबलो नाही. यांनी आम्हाला धूर बनवलं तिथे. असं पण थांबून मतलब नसतं झाला. खूप अंधार होता. फोटो निघाले नसते आमचे. याला बघा या लोकांना मस्त झोपून आलेत मागं. काहीच टेन्शन नाही. पण आमची शकला बघा. पाय गेला क्लच दाबू दाबू. कर अनमोल सारखा असा. आम्ही झोपलो नाही पूर्ण रात्रभर. तर आता इकडून अजून खूप लांब जायचं आहे आम्हाला. 7-8 किलोमीटर जायचं आहे. इथून बस केलेत म्हणजे ते सगळ्यांसाठीच आहे. तर आता त्या बसने आम्ही आता अगोदर फ्रेश होणार, चेंज वगैरे करणार, मग बसने डायरेक्ट तिथे पुढे. चला भेटूया. असंच कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याला बघा आम्ही झोपलो नाही. खूप थंडी वाजती आहे. आता चाललो आम्ही फ्रेश होणार, तोंड वगैरे धुणार, मग कपडे चेंज करून वापस जाणार. एकदम रेडी पोझिशन. चेंज वगैरे झालंय, फ्रेश झालंय. त्याला बघा जिंगल बेल. आता हरीची फिल्म बनवतो मी. हरीश सुट्टा गेलाय. आता धुवान त्याच्या तोंडातून थंडी बघा किती वाजते त्याला. हा गर्दुल्ला पूर्ण गर्दुल्ला. चला आता भेटूया. गरीब माणसावानी मी एकटा तयार झालोय. हे बघ गरीब माणसावानी पुरा. फक्त फ्रेश झालोय मी पण. नॉर्मलच आहे. तोंड हात पाय धुतले विषय संपला. आपण तोंड धुवायची गरज नाही तुला. असं स्मार्ट दिसतो तू. तो चलो गाय मिलते अभी आगे. आता जाणार बस मध्ये. मग तिकडून डायरेक्ट
हो गँगसान गँगसान अल्ट्रमा याचं नाव काय अल्ट्रा अन्नू इकडे आहे अरे हरीश म्हणताय अरे मग असं तर राहतो का इकडे बघून आता थांबलो आम्ही फोटोशूट चालू केले हे दोघं जण इथे पोज देऊन उभा आहेत पण फोटोग्राफर बघा सचिनचा फोटो काढतोय हे बघा नंबर लावलेला इथे एक फोटोग्राफर इथे पोजर आणि हे दोघं पोजर नंबर लावलाय फोटो काढण्यामध्ये ए यांचा फोटो काढणार आहे तू अरे याचा हे गॉगल घालून उभा आहे हे बघा दोघं जण उभा आहेत आणि इथं फोटो बघा कोणाचा निघतोय हे बघा म्हणून जास्त तोंड चालवायचं ना इकडं फोटो लोग समज गया फोटो मारना आम्ही आता विजयस्तंभ 15-20 मिनिटं लागणार आहे जायला चालत आता गर्दी बघा तुम्हाला मी गर्दी ते बघा स्तंभ इथून दिसायला चालू झालाय खूप मोठा स्तंभ आहे आम्हाला इकडून दिसतोय ते बघा थोडा ते बघा तिकडे दिसला का तुम्हाला तर आता आम्हाला तिकडे पोचायचं त्या स्तंभाच्या इथे तर किती वेळ लागेल आम्हाला पण नाही माहिती 2-3 किलोमीटर आहे इथून आणि गर्दी पण खूप आहे तर चला आता भेटूया रस्त्यामध्ये चालत डायरेक्ट स्तंभाच्या इथे पोहोचलोय स्तंभाच्या इथे हार्दिक स्वागत ते बघा कृपया आपले पाकीट मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू सांभाळा लहान मुलांना एकटे सोडू नका एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबू नका आपल्याबरोबर आलेल्या लहान मुले व माता भगिनींची काळजी घ्या ज्येष्ठ नागरिक महिला व मुले यांनी व्हॅनवर चढताना व उतरताना संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती निदर्शनास आल्या तात्काळ पोलीस प्रशासनास कळवा अफवांवर विश्वास ठेवू नका कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे किरण पावन मारे आणि सुजाता वानखेडे यांनी जय स्तंभासमोर यायचे पोलीस मदत केंद्राजवळ त्यांची मुलगी वाट बघते
पालन करूया. गर्दी न करता मात्र सगळे पुढे. आपल्याबरोबर आलेल्या लहान मुले व माता भगिनींची काळजी घ्या. ज्येष्ठ चला पुढे चला पुढे चला. यांनी रॅम्पवर चढता फोटो काढत बसायचं नाहीये. स्वतःची काळजी घ्या. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मागे सर्व लोक थांबलेले आहेत. कृपया आपलं अभिवादन झालं असेल तर पुढे चालत राहा. कृपया खाली पडलेल्या संशयास्पद व बेवारस वस्तूंना हात लावू नका. संशयास्पद पुढे चालत राहा. व्यक्ती निदर्शनास स्तंभाला सलामी देऊन आलोय. आता इथे थांबलो ग्राउंडमध्ये. खूप गर्दी होती तिथे. फोटो वगैरे काढून घेतले तरी आम्ही काढले फॅमिलीसाठी स्टोरीसाठी. फिरायचं कल्टी मारायचं फिरायचं फोटो वगैरे काढायचे. चांगला ऊसाच्या शेतामध्ये जाऊन ऊस वगैरे खाली आला चला आता खाली तुम्हाला खाली दाखवतो. चला खाली बघा आता खालीच्या तोंडासमोर कुठे खाली दिसलं का तुम्हाला खाली छोटा मंदिर आहे. पूर्ण फिरून वगैरे आलो पूर्ण भीमा कोरेगाव. आता वापस टेम्पोच्या इथे आलोय. तर यायच्या वेळेस आम्ही टायगर पॉईंटला थांबणार होतो तर खूप अंधार होता त्यामुळे थांबलो नाही. तर आता लवकर निघतोय त्यामुळे आता जाऊन तिथे थांबणार आहे आणि फोटोशूट करणार आहे. तर आता म्हणून लवकर निघतोय 2 वाजता. पूर्ण फिरून आलो. तोंड बघा आमचे कसे काळे झालेत एकदम उदास झालेत. झोपलो नाही. हा आणि मी आणि सागर आमचा ड्रायव्हर आम्ही 3 जण झोपलो नाही. बाकी सगळे झोपलेत. आता वापस झोपायला मागं गेलेत. तर आम्ही आता जातो टायगर पॉईंटला. तर चला तिथे भेटूया. आम्ही लोक भीमा कोरेगाववरून निघालो होतो 2 वाजता. तर आता वाजले 4:30. खूप ट्रॅफिक भेटली आम्हाला. खूप कंटाळलो आम्ही. हे बघा हा तर रडतोय. झोप पण झाली नाही याची काय नाही. भूक पण लागली आहे. तर आम्ही नाही बघा पेट्रोल पंपवरती आम्हाला फक्त हे भेटलं इथे. दादू पण तेच खातो. हे बघा हे भुक्कड गाडी चालू आहे पुढं बघ. तर आता बालाजी मसाला सेव खातोय. हां प्रमोशन करतोय बघा. पाठवा अकाउंटमध्ये काहीतरी. अकाउंटमध्ये पाठवा काहीतरी लवकर. तर चला आता असे दिवस आलेत आमचे. मसाला सेव खाऊन आम्ही दिवस काढतोय. तर तुम्ही काहीतरी रेम करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हां तो गेट तुम्ही लय वेळा बघितला असेल तर तुम्ही आता टायगर
डायरेक्ट लोणावळ्याला भेटा डायरेक्ट फोटोशूट करताना. कोण करणार आहे? आता आम्ही पोहोचलोय खूप टायमानंतर फायनली. कुठे जाणार होतो आपण? टायगर पॉईंट. आणि कुठे घेऊन आले? राजमाचीला घेऊन आले. पूर्ण धूर बनवला आम्हाला सकाळपासून. एकदम कंटाळलो आम्ही लोक. हेच तोंड बघा, झोपेतून उठून आला आणि सेल्फी काढतोय. चला फोटोशूट. हे बघा बघितलं नंबर आहे असं की बस. तर आता फोटोशूट पण नाही करत आहे. आमचा ड्रायव्हर जाऊन समजा फव्वारे निघा लागली. आमचा ड्रायव्हर जाऊन झोपलाय. तर आम्ही इथे आलोय मोबाईलमध्ये 2-3 फोटो काढतो मी डायरेक्ट घरी. खूप कंटाळा आला आम्हाला. आता खूप थकलोय. Keep on oh, 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 oh.